महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व माझ्या ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनो, प्रथमतः सर्वांचं छत्रपती संभाजीनगर जिल्हा वतीनं सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व आभार व्यक्त करतो। व्यासपीठावर विराजमान असणारे, रात्रीचा दिवस करून संघटनेसाठी वेळ देणारे, आपल्या तनमन धनाने प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय हाताळणारे आपले राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ दाभोळकर साहेब, तसेच ज्यांच्या आवाजाने कर्मचाऱ्यांच्या रोमारोमामध्ये उत्तंगनाचा आहार ऊर्जादायक होते, असे आपले राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय काजी साहेब आणि तसेच राज्याचे सर्व पदाधिकारी। मी प्रथम सर्व राज्यातील कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की जिल्ह्याच्या वतीला ही राज्यात अधिवेशनाची जबाबदारी मिळाली आणि जिल्ह्याच्या सर्व टीमने याला खांद्यावरती घेतलं आणि हे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोठा प्रयत्न केला आहे आणि राज्याने जी जबाबदारी दिली ती आम्ही यशस्वी करण्यासाठी खूप काशी प्रयत्न केले आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित झाला आणि या महाअधिवेशनाला एक नवी दिशा दिली। मित्रांनो, महाअधिवेशन हे आपल्याला नवी दिशा देत असतं, महाअधिवेशन हे आपल्याला संघटित करत असतं, महाअधिवेशन हे आपल्या लढाईला ताकद देत असतं। त्यामुळे मित्रांनो, खचून जाण्याची वेळ नसते। अधिवेशन म्हणजे आपल्याला ऊर्जा, प्रेरणा आणि आपल्याला ध्येय देण्याचं कार्य करत असते। मित्रांनो, मी एकच सांगू इच्छितो, या अधिवेशनातून आपण बरेच काही पुढे घेऊन जात असतो, पण मला एकच सांगायचं आहे की आपल्याला एकजुटीचा नारा कायम ठेवावा लागेल। आपण जे विभागले जात आहोत त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची ही वेळ आहे। आपण इतरांना पुढे भटकत न जाता 45 आकराच्या एका छताखाली सर्वांनी येण्याची ही वेळ आहे। त्यामुळे या संभाजीनगरच्या भूमीमधून मी सर्वांना आवाहन करतो की वेळ पडेल त्या ठिकाणी 45 आकराने आपल्याला आवाज दिला तर बहुसंख्येने सर्वजण उपस्थित राहा, एवढंच या व्यासपीठावरून मी शब्द देतो आणि विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।